आमच्याच शेतातून बिनधास्त वाहतूक करतात आणि क्रेशरवाले हे आमच्यावरती दमदाटी करतात. दत्तात्रय यादव क्रेशर चालक आणि खान मालक यांची सासपडे येथील शेतकऱ्यांवरती दमदाटी. माझे नाव आहे दत्तात्रय तानाजी यादव. मी राहणार सासपडे. हे माझे क्षेत्र आहे 1584 गट नंबर आहे त्या क्षेत्राचा. तर मी गेले किती ते 13-14 वर्षापासून हे खडी क्रेशरवाले जा ये करतात. हे मला न विचारता शिवजी माझा कॉर्नर जो भाग आहे हा कॉर्नर आहे माझा, हा न विचारता 13 ते 14 वर्ष झाले हे माझ्या रस्त्यातून जा ये करतात. आणि मी त्यांना जर काय आत्ता बोललो तर ते माझ्यावरती कायदेशीर दबाव आणतात. मी त्यांना काय मागायला गेलो की माझ्या भरपाई द्या तर ते देत नाहीत. ते उलटे माझ्यावर दबाव आणून मलाच गप पाडतात. कुठं 10,000 रुपये देतो शांत बस असे म्हणतात. मी त्यांचे काय पैसे 1 रुपयाला मिंद झालेलं नाही आहे. तरीसुद्धा हे माझ्यावर अन्याय करतात. भरपूर अन्याय केलेला आहे. कारण मी ह्यांना कुठं काय करायला गेलो का मी ह्यांना कधी खडी क्रेशर मागायला गेलो नाही किंवा शाण मागायला गेलो नाही किंवा डबर दाखा म्हणून कधी मागायला गेलो नाही. मी कधी ह्यांच्याकडून कधी लालचीपणानं कधी ह्यांच्याकडून कधी रुपया घेतलेला नाही. तरीसुद्धा हे माझ्या हद्दीतून माझ्या मालकी हक्काच्या हद्दीतून जातात आणि हे मलाच म्हणतात तुम्ही मोजणी आणा, तुम्ही सरकारी मोजणी आणा. मी एकदा खाजगी मोजणी आणली ती माझ्या हद्दी फिक्स केलेत. तरीसुद्धा हे म्हणजे तुम्ही खाजगी नाही चालणार, सरकारी मोजणी आणून तुम्ही आम्हाला दाखवा. म्हणजे आम्ही कुठल्या बाजूने चालायचं? एका बाजूने हे आम्हाला जगून देत नाहीत, एका बाजूने आम्ही कुठल्या बाजूने चालायचं? मी यांच्याकडे गेलो असता हे खडी केशरांची नावं आहेत गणेश टोणकेशर, गंगोत्री टोणकेशर, नारायण टोणकेशर, मस्जिद शेख टोणकेशर, विजय टोणकेशर, पूनम टोणकेशर, शिवाजी टोणकेशर हे 6 जण उद्योगत आहेत. पण यांनी माझी वारंवार फक्त दडपणशाही केली. प्रत्येक बायला मी त्यांच्याकडे जायचं माझ्या काही करा तर हिने माझ्या काही सुद्धा हिने दखल घेतलेली नाही. उलटं माझ्या वावरातनं जाऊन माझं नुकसान करून हिने माझ्यावर दडपणशाही केलेली. आणि मी अर्ज कुठं करायला गेलो तिथं अर्जसुद्धा माझे घेत नाही आहेत अशी तरा होती. म्हणजे हिने प्रत्येक ठिकाणी दडपणशाही करायचा इशारा धरलेला आहे. म्हणजे जे सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे हातावर पोट बांधण्यानं काय केलं पाहिजे यातनं शासनसुद्धा दुर्लक्ष असं माझं म्हणायला हरकत नाही. शासनासुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. मी हिंदूराव महादेव यादव, राहणार सासपडे, तालुका जिल्हा सातारा, गट नंबर 1585. ही जमीन माझी स्वतःच्या मालकी वडिलार्जित आहे. त्याच्यात धुळा येणार जाणार रस्त्याने धूळ जास्त प्रमाणात पिकावर होती आहे. मी त्यांना अनेक वेळा तक्रार करून सांगितले तरी ते काय माझं ऐकत नाहीत आणि काय नाहीत. ते मला म्हणतात पोलीस स्टेशनला जा, तुला काय करायची कर. मग ते काय उडती घ्या धुळा, हा कसा धुळा आहे ती बघा. त्याची येऊन बघा म्हटलं तर ते काय बघत नाही काय नाही. धुळा हे काय मग हे बघा, हे धुळा ह्या पानावर किती असं आहे. जनावरांनी कशी कडबा खायची, ज्वारीवर हे कसं होणार, आम्ही कसं खाणार ही असं आहे ना. मग ही सगळे असंच आहे, हे सगळे धुळाच आहे आता सगळा. मग सगळी धूळ लागते, काय करायची गाड्या